शेतकरी शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा कणा आहे, पोशिंदा आहे. पण त्याच्या जीवनात संघर्ष आणि संकट कधीच संपत नाहीत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कर्जाचा बोजा, बाजारभावाची अस्थिरता, सरकारी योजनांची कुचराई आणि व्यवस्थेचा बळी हे सगळं त्याला हतबल करतात. अनेकदा हे संकट इतकी मोठी होतात की शेतकरी विष प्राशन करतो किंवा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवतो आणि पुरकावतो तो या जगाला आणि आपल्या संसाराला. हातात घामांच्या थेंबात आयुष्य वाहतं, डोळ्यात अश्रूंच्या धारा रात्रंदिवस थांबत नाही. मातीलाही जीव ओततो, स्वप्न रुजवतो हिरव्या शेतात. मनात आशेचं गाणं गुणगुणतो, पण अवकाळी येतो क्रूर. काळ्या ढगांचा कोसळता प्रलय, सगळं पीक वाहून येतं. हृदय तुटतं खोलवरती, थरथरतं, रडतं एकतर रात्रभर. कर्जाचा डोंगर डोक्यावरती उभा राहतो, व्याजाची जाळी जीव गुंफते, श्वास कोंडतो. बँकेच्या सावकाराच्या तगाद्यानं छाती फाटते. रात्रीच्या अंधारात एकटा बसून आक्रोश करतो. विषाची बाटली हातात थरथरते किंवा गळ्यात दोरी अडकवतो निशब्दपणे. माझा बळीराजा शेतकरी घेतो शेवटचा निर्णय. जीवनज्योत विझवतो, हळूच मरतो वारंवार. मुलांच्या डोळ्यांतील स्वप्न मालवतात. आयुष्याचा दिवा विझतो, अंधारात हरवतो. बायकोचा आक्रोश आकाश फोडतो, तर उद्ध्वस्त होतं. दुःखाचा महासागर उसळतो. हा कोणी का ऐकत नाही, का करुण अंत हा किंवा आर्तनाद, का फक्त पोकळ आश्वासनं आणि रिकामे योजनांचे गाजेवाजे. अनुदान येतं तुटपुंज अपुरं. शेतकऱ्यांचा जीव का इतका स्वस्त होतो. हीच व्यथा सांगणारी ही एक संघर्ष कथा. अरे बाबा, 7-12 कोरा होणार म्हणतात, पण कधी? ताबड कष्ट करून कुत्र्यागत मेल्यावर, विष मेल्यावर, की आमची डेड बॉडी सापडल्यावरच? बँकेची नोटीस 15 दिवसात जप्ती येणार म्हणे. अरे पण काय करणार तुम्ही जप्ती? माझं घर, माझी जमीन, माझी विहीर, माझी सायकल, माझी डेड बॉडी काय जप्त करणार तुम्ही? डिजिटल भारत म्हणे. अहो, तुम्ही म्हणाला का की ॲग्रिस्टॅक आयडी हा आता अनिवार्य आहे, पण आमच्याकडे नाही हो मोबाईल आता. मुलं मोठी झाली, ऐपत आलंय की घेऊ म्हटलं मोबाईल, पण मुलगाही नाहीये. तू गेलास बाबा, म्हणाला होतास की पुण्याला जाईल, मुंबईला जाईल, पण पैसे कमवील आणि मग आपण मोबाईल घेऊ, परिस्थिती सुधरेल. पण तूही गेलास. शेतकऱ्यांनी कर्ज काढली, मुलाबाळांची लग्न करतात म्हणे, बंगले बांधतात म्हणे, दारू पितात म्हणे, सोसायटी काढायची, कर्ज घ्यायची आणि पुन्हा कर्ज माफ करा असं म्हणायचं. शेतकऱ्यांची हीच तर दयनीय अवस्था. अहो मंत्री साहेब, तुम्ही आमच्या कधी झोपडीत तर येऊन बघा, कधी शेतात तर येऊन बघा. कशी दयनीय अवस्था आहे ना, तुम्हाला समजेल. अहो पोराची फी भरायची म्हटलं, शेताला खत टाकायचं म्हटलं तर अंगावर काटा येतो. मंत्री साहेब, हो मंत्री साहेब, 2 पुस्तकं घ्यायची म्हटलं तर मंत्री साहेब खूप अवघड असतं. हो शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड असतं. आम्ही शहर तर आमच्या स्वप्नातच बघतो. कधीतरी आम्हाला शहर बघू दे, कधीतरी आम्हाला आमची शेती पिकू दे. मंत्री साहेब, हो सरकार, अधिकारी साहेब, महापूर आलो, सगळं वाहून गेलं. अहो सरकार मदत करतं म्हटलं, किती 3 महिने झाले. अहो वर्ष संपत आलं,
मदत आली ना, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये. धन्य आहे सरकार, धन्य आहे. अहो सरकार म्हटलं शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. शेतकऱ्यांसाठी शेततळं, शेतकऱ्यांसाठी ड्रोन सुविधा, शेतकऱ्यांसाठी विहीर, कृषी समृद्धी योजना. शेतकऱ्यांसाठी काही नाही, परंतु काहीच नाही. मंत्री साहेब, मी शेतकरी आहे हो, शेतकरी आहे. ही बँकेची नोटीस. मग आम्हाला कर्जमाफी नकोय, पण आमच्या शेताला भाव द्या. सरकार म्हटलं शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्त करू. अहो मंत्री साहेब, अहो सरकार, ज्या अर्ध्या रात्री मुलगा दारे धरायला गेला, लाईटीला चिकटून मेला, तो माझा मुलगा मला परत द्या. मला माझा स्वाभिमान परत द्या. माझ्या शेताला, शेतमालाला माझ्या भाव द्या. मुलगा पण नाही आणि कोणीच नाहीये. तुम्ही करा कर्जमाफी तुमची. मी आता माझी स्वतःचीच कर्जमाफी करतो. सरकार कर्जमाफी. मागच्याही जन्मी शेतकऱ्यांचाच जन्म आणि याही जन्मात शेतकऱ्यांच्याच पोटी जन्म. याच काळ्या आईच्या कुशीत राबलो, पिचलो, संघर्ष केला जीवनाशी. मात्र पदरी कायमचीच निराशा. आणि शेवटी जन्म होतो तो मृत्यूचा आणि जीवन संपवतो तो जगाचा पोशिंदा शेतकरी. शेतकऱ्यांच्या जीवनचक्रातील हे मृत्यूचक्र कधी शमणार आहे की नाही, की शेतकरी असाच मरत राहणार जन्मोन जन्मी.